मंडळी नमस्कार. भारतीय जनता पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. त्यांच्याच सोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेही सत्तेमध्ये आहे. अशातच महाविकास आघाडीचा दारुण पराभव विधानसभेला करत या सत्ताधाऱ्यांनी सत्ता मिळवली. यांच्यावरती अनेक आरोपही करण्यात आले. EVM घोटाळाही असा आरोप करण्यात आला. मात्र त्या चर्चाच राहिला. सत्तेपुढे कोणाचं चालत नाही असंच काहीसं म्हणावं लागेल. अशातच आता छोट्या मोठ्या निवडणुका पार पडत आहेत आणि या निवडणुका पार पडत असतानाच वेगवेगळे निकाल हाती लागत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फुटताना दिसत आहे. मंडळी, शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर शेतकरी कुणाचं ऐकत नाही आणि शेतकऱ्यांच्या मनात नक्की काय चाललंय ते निकालावरूनच समोर येतं. दोन मंत्र्यांचा जिल्हा आणि याच जिल्ह्यामधून सत्ताधारी गटाचा झालेला पराभव, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचा झालेला पराभव म्हणजे सरकारचा हा पराभवाचा किंवा सरकारचं हे अपयश म्हणावं लागेल. नाराज असलेला शेतकरी कधी कोणाला कुठे नेऊन ठेवेल हे सांगता येत नाही. असंच घडलंय काहीतरी. जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा जिल्हा, ज्या जिल्ह्याची चर्चा नेहमीच होत राहिलेली आहे, तो जिल्हा म्हणजेच यवतमाळ जिल्हा. या यवतमाळमध्ये छोट्या मोठ्या निवडणुका या पार पडत आहे. याच जिल्ह्यामध्ये मंत्री अशोक उईके आणि त्याचबरोबर ती भारतीय जनता पक्षाचे हे राळेगाव विधानसभेचे अशोक उईके सध्या आमदार मंत्री आहेत. तर भाजपचे मंत्री आणि त्याचबरोबर ती भाजपच्या सरकारमध्ये सहभागी असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचं प्रकरण सर्वांनाच माहीत आहे. पूजा चव्हाण प्रकरण चांगलंच लावून धरलं होतं. त्यावेळेच्या चित्रा वाघ ज्या आता भाजपमध्ये आहेत, त्याने उद्धव ठाकरेंवरती सडकून टीका केली. ते प्रकरण लावून धरलं, मात्र पुढे काही झालेलं नाही. असेच मंत्री संजय राठोड या जिल्ह्यात असताना आणि या दोघांच्याही कार्यकर्त्यांचा मात्र राळेगाव बाजार समितीत दारुण पराभव झालेला आहे. 18 पैकी बऱ्याच जागा यांना गमवाव्या लागलेल्या आहेत. केवळ यांच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण ताकद लावूनही 5 जागेंवरतीच विजय मिळवताना या ठिकाणी यश आलेलं आहे. तर ठाकरेंची सेना आणि महाविकास आघाडीने या ठिकाणी दणदणीत विजय मिळवला. याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.